आपण पाहून राहिलो ह्युमन रिप्रोडक्शन. त्या ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं की ह्युमन सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल आहे. त्यानंतर आपण सांगितलं की त्याच्या स्टेजेस कोणत्या, सिक्वेन्शियल स्टेजेस पाहिल्या आपण. त्यानंतर सांगितलं प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणते, सेकंडरी किंवा ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन कोणते. त्यानंतर बोललो आपण प्रायमरी सेक्सुअल कॅरेक्टर कोणते, सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर कोणते आणि सेक्सुअल डायमॉर्फिझम कशाला म्हटलं. त्यानंतर आपण डिफरन्स पाहिला की प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन मधला डिफरन्स पाहिला. आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, फिमेलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट कोणते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल पार्ट. पहिला कोणता आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन, प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे कोणता, मेल गोनॅड. गोनॅड म्हणजे मी आधी सांगितलं तुम्हाला गमीट प्रोड्युसिंग ऑर्गन. जो ऑर्गन गमीट प्रोड्यूस करते त्याला म्हटलं गोनॅड. आणि मेलमधली गोनॅड कोणती आहे, टेस्टीज. आता टेस्टीजमध्ये फरक काय, वारंवार शब्द टेस्टीज. सिंगल असेल तर TES TIS TS TIS म्हणजे बाहेर ठिकाणी TES TIS हे झालं सिंग्युलर टेस्टीज. सिंगल असेल तर TES TIS याला टेस्टीजच बनणार. प्लुरल असेल तर TES TES. दोन जेव्हा आहे कारण पेअर यायची तेव्हा हा याचा फरक आहे, आय आणि ईचा फरक आहे फक्त. हे झाले टेस्टीज, ही झाली याला टेस्टीजच म्हटलं. फक्त हे झालं सिंगल, हे झालं दोन. जेव्हा आपण ईच्या टेस्टीज म्हणतो तेव्हा हे वापरावं लागतं. जर आपण म्हटलं, जर आपल्याला प्लुरल म्हणायचं आहे तर टेस्टीज हे आहे. आणि म्हणून म्हटलं आपण या ठिकाणी प्रायमरी सेक्स ऑर्गन मेल गोनॅड कोणते, टेस्टीज आहे. नंतर ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन. ॲक्सेसरी सेक्स ऑर्गनचे दोन भाग पडतात. एक म्हणजे ॲक्सेसरी डक्ट. डक्ट म्हणजे ट्यूब्स आहे, डक्ट म्हणजे काय, ट्यूब्स आहे. आणि दुसऱ्या ॲक्सेसरी सेक्स ग्लँड. ग्लँड म्हणजे काय, तुम्ही 10वीपर्यंत शिकले असाल. ग्लँड म्हणजे या ग्रंथी आहे ज्या स्त्रवते. स्त्रवते म्हणजे त्या सिक्रेट करते, काहीतरी सबस्टन्स सिक्रेट करते, त्याला म्हणतो आपण ग्लँड्स. त्या ॲक्सेसरी ग्लँड्स आहे. आणि म्हणून म्हटलं आपण दोन पार्ट झाले. आपण बोललो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे 3 पार्ट पडले. पहिला कोणता आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन, त्यालाच म्हटलं आपण गोनॅड म्हणजे कोणते आहे ते टेस्टीज आहे. दुसरं म्हटलं ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन. ॲक्सेसरी सेक्स ऑर्गनचे 2 भाग पडले. ॲक्सेसरी डक्ट म्हणजे ट्यूब्स राहील आणि ॲक्सेसरी ग्लँड म्हणजे ग्रंथी राहील ज्या सिक्रेट करणार सबस्टन्स. आणि लास्टमध्ये आहे एक्सटर्नल जेनायटेलिया. जेनायटेलिया म्हणजे काय, जेनायटल ऑर्गन. जेनायटल ऑर्गन म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. जेनायटेलिया म्हणजे जेनायटल ऑर्गन आणि जेनायटल ऑर्गन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. एक्सटर्नल म्हणजे काय, बॉडीच्या एक्सटर्नल सरफेसवर आहे, त्याला म्हटलं आपण एक्सटर्नल जेनायटेलिया. मग तुम्ही म्हणाल हे बॉडीच्या आतमध्ये आहे काय, मग याला इंटरनल जेनायटेलिया म्हणता येईल काय, बरोबर आहे. हे झाले इंटरनल जेनायटेलिया. कारण हे प्रायमरी सेक्स ऑर्गन कुठं आहे, बॉडीच्या आतमध्ये आहे. ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन कुठं आहे, बॉडीच्या आतमध्ये आहे. याला म्हटलं इंटरनल जेनायटेलिया, याला म्हटलं एक्सटर्नल जेनायटेलिया. कोणते, स्क्रोटम आणि पेनिस. एक एक पाना. बॉडीच्या आतमधले इंटरनल जेनायटेलिया. आता इथे पुन्हा प्रॉब्लेम येईल, हा इंटरनल की एक्सटर्नल, याबद्दल नंतर बोलतो मी. याला इंटरनलच का म्हटलं, हा सुद्धा बॉडीच्या बाहेर असतो, पण याला इंटरनल का म्हटलं त्याला कारण मी सांगतो. पण हे झाले इंटरनल जेनायटल ऑर्गन आणि एक्सटर्नल जेनायटेलिया, स्क्रोटम आणि पेनिस. आता एक एक पार्ट सुरू करू आपण. त्या लक्षात काय आलं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम 3 पार्ट. पहिला प्रायमरी सेक्स ऑर्गन, गोनॅड. कोणती गोनॅड, टेस्टीज. दुसरं ॲक्सेसरी म्हणजे सेकंडरी सेक्स ऑर्गन. ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन कोणते, ॲक्सेसरी डक्ट आणि ॲक्सेसरी ग्लँड. मग एक्सटर्नल जेनायटेलिया कोणते, स्क्रोटम आणि पेनिस. त्यामधलं आता पहिलं स्टार्ट करू आपण, टेस्टीज. टेस्टीज काय, दे आर पेअर ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गनचं काम माहिती आहे तुम्हाला, टू प्रोड्यूस गमेट. They are pair of primary sex organ. They are extra abdominal, one in each scrotal sac.
आता पहिलं वाक्य तुमच्या लक्षात आलं असेल, पहिला पॉईंट की दे आर पेअर आहे, त्याची प्रायमरी सेक्स ऑर्गनची ती पेअर आहे. मग म्हटलं एक्स्ट्रा ॲब्डोमिनल म्हणजे काय? ॲब्डोमेन शिकलो होतो आपण, बॉडीचे पार्ट किती आहे? 4 आहे. हेड, नेक, थोरॅक्स आणि खालचा भाग कोणता? ॲब्डोमेन. ॲब्डोमेन हा पोटाचा खालचा भाग, पूर्ण पोटाचा भाग. ॲब्डोमेन एक्स्ट्रा ॲब्डोमिनल म्हणजे काय? त्याच्या बाहेर या चार पार्टमधला शेवटचा कोणता? ॲब्डोमेन. ॲब्डोमेनच्या बाहेर आहे म्हणून त्याला म्हटलं एक्स्ट्रा ॲब्डोमिनल. आणि म्हणण्यामागचं दुसरं कारण अजून आहे, त्याला एक्स्ट्रा ॲब्डोमिनल का म्हटलं? कारण टेस्टिसबद्दल एक लक्षात ठेवायचं, जेव्हा ते मूल, कारण मेलची आहे, जेव्हा ते मूल मदर बॉडीमध्ये असेल तेव्हा त्याच्यामध्ये त्या 2 टेस्टिसचं प्रोडक्शन कुठं झालं? ॲब्डोमेनमध्ये. मी काय बोलतो त्या वाक्यावर लक्ष द्या. जेव्हा ते मूलच म्हणणार आपण, कारण काय होते की नाहीतरी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. जेव्हा ते मूल आईच्या गर्भामध्ये असेल त्यावेळेला त्या टेस्टिस त्या मुलामध्ये ज्या फॉर्म झाल्या, त्या कुठं फॉर्म झाल्या? त्या मुलामध्ये ॲब्डोमेनमध्ये आहे. ॲब्डोमेनमध्ये 7व्या महिन्यामध्ये म्हणजे 7th मंथला त्यानंतर डिसेंट होते, खाली जाते 7व्या महिन्यात. आणि त्या कुठे येते? स्क्रोटल सॅकमध्ये. स्क्रोटल सॅक किंवा स्क्रोटम म्हणजे ही बॅग आहे. हे हँगिंग स्ट्रक्चर आहे, लटकलेलं स्ट्रक्चर आहे. हँगिंग स्ट्रक्चर म्हटलं आपण, ही बॅग आहे, pouch आहे, जी बॉडीच्या बाहेर आहे. कुठं आहे? इट इज प्रेझेंट इन बिटवीन 2 legs. ही बॅग लाईक स्ट्रक्चर आहे. याला म्हटलं आपण स्क्रोटम. या बॅगमध्ये आलं ते म्हणजे टेस्टिसबद्दल काय लक्षात आलं तुमच्या? टेस्टिसची खरी ओरिजिन कुठं झाली? ॲब्डोमेनमध्ये. मूल आईच्या बॉडीमध्ये किती दिवस आहे? 9 months and 9 days. हा झाला गेस्टेशन पिरियड. त्यामधल्या 7व्या महिन्यापर्यंत त्या टेस्टिस कुठं फॉर्म झाले? त्या मुलाच्या ॲब्डोमेनमध्ये. 7व्या महिन्यात काय झालं की ती ॲब्डोमेनमधून त्या खाली ढकलल्या गेल्या. हा झाला वरचा भाग, पोटाचा भाग, ॲब्डोमेन. इथे वर ॲब्डोमेन आहे. मग त्या खाली ढकलल्या गेल्या. कुठं ढकलल्या? स्क्रोटममध्ये. आता या स्क्रोटम म्हणजे pouch आहे. याचा कलर पिगमेंटेड स्किन आहे. पिगमेंटेड म्हणजे बॉडीचा कलर जरी व्हाईट असेल, याचा कलर कोणता असेल? ब्लॅकच असेल, डार्क ब्लॅक. याच्या मधात असते पार्टिशन आतमध्ये. स्क्रोटम म्हणजे एक झालं आणि या ठिकाणी ह्या 2 झाल्या स्क्रोटल सॅक. ही झाली स्क्रोटल सॅक, ही झाली स्क्रोटल सॅक. प्रत्येक स्क्रोटल सॅकमध्ये ही झाली एक टेस्टीज, ओव्हल शेप आहे ती. ही झाली एक दुसरी टेस्टीज, ओव्हल शेप टेस्टीज. ह्या झाल्या टेस्टीज. आणि म्हणून मी वाक्य सांगितलं तुम्हाला, कुठं आले? त्या ॲब्डोमेनच्या बाहेर आल्या. पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला? कुठं फॉर्म झाल्या? त्या ॲब्डोमेनमध्ये. ॲब्डोमेनमध्येच राहिल्या असतात त्या ॲब्डोमिनल. काय झालं? दे आर एक्स्ट्रा ॲब्डोमिनल, दॅट इज 1 in each स्क्रोटल सॅक. पहा डायग्राममध्ये दिसते तुम्हाला, 1 in each स्क्रोटल सॅक. स्क्रोटम म्हणजे पूर्ण बॅग होती, ती pouch होती. त्याचा आतमध्ये 2 पार्टिशन आहे, एक इकडे एक तिकडे, म्हणून 1 in each स्क्रोटल सॅक. डायग्राममध्ये पहा टेस्टिसचा शेप मी तुम्हाला आधी सांगितलं. इच टेस्टिस इज ओव्हल इन शेप. इट मेजर अबाउट 4 to 5 centimeter in length. 4 to 5 centimeter in length, 2 to 3 centimeter width आणि 3 centimeter त्याची थिकनेस आहे. 4 to 5 centimeter ओव्हल शेप आहे. 4 to 5 centimeter त्याची लेंथ आहे. 2 to 3 centimeter त्याची विड्थ आहे आणि 3 centimeter थिकनेस आहे. इथपर्यंत लक्षात आलं? टेस्टिसबद्दल एवढंच बोलायचं आहे आपल्याला. 2 मार्काला जर चुकून विचारलं तर एवढंच पाहिजे, सफिशियंट आहे. काय म्हटलं? टेस्टिस काय पेअर आहे, कुणाची? प्रायमरी सेक्स ऑर्गनची पेअर आहे. दुसरं म्हटलं दे आर, 2 आहे पेअर असल्यामुळे 2. दे आर एक्स्ट्रा ॲब्डोमिनल, ॲब्डोमेनच्या बाहेर आहे. फॉर्म झाला ॲब्डोमेनमध्ये पण 7व्या महिन्यात बाहेर आल्या. म्हणजे जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा ते ॲब्डोमेन नव्हती, या स्क्रोटल सॅकमध्ये आलेल्या आहे त्या 9व्या महिन्यापर्यंत. म्हणून म्हटलं दे आर एक्स्ट्रा ॲब्डोमिनल, 1 in each स्क्रोटल सॅक. ठीक आहे. मग तिसरं म्हटलं म्हणा, ईच टेस्टिसचा शेप कोणता? ओव्हल इन शेप. ईच टेस्टिस मेजर अबाउट 4 to 5 centimeter in length, 2 to 3 centimeter width, 3 centimeter thickness. आता काय फंक्शन आहे? फंक्शन तुम्हाला माहितीच आहे. याला आपण गोनॅड म्हटलं. टेस्टिस म्हणजे मेल गोनॅड आहे. मेल गोनॅड म्हणजे काय? गमेट प्रोड्युसिंग ऑर्गन. मेल गोनॅड जर आहे,
काय प्रोड्यूस करणार, मेल गमीट. मेल गमीटचं दुसरं नाव काय, स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. मेल गमीटचं दुसरं नाव काय, स्पर्म. मेल गमीटला नाव आहे स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. स्पर्म और स्पर्मॅटोझोआ नाव आहे त्याला, स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. म्हणून पहिलं फंक्शन सांगितलं म्हणा, प्रोडक्शन ऑफ स्पर्म. स्पर्मचं प्रोडक्शन हे टेस्टीजमध्ये होते, म्हणूनच आपण त्याला स्पर्म हा मेल गमीट आहे म्हणून त्याला नाव दिलं मेल गोनॅड. दुसरं, सिक्रीशन ऑफ मेल सेक्स हार्मोन. काय करतात हे सेक्स हार्मोन? मेल सेक्स हार्मोनचं मेन फंक्शन आहे डेव्हलपमेंट आणि कंट्रोल करते. काय डेव्हलपमेंट कुणाची, सेकंडरी किंवा ॲक्सेसरी सेक्स ऑर्गनची आणि सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर जे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर कोण डेव्हलप करते, सेक्स हार्मोन. आणि सिक्रीशन ऑफ मेल सेक्स हार्मोन, मेल सेक्स हार्मोनचं नाव आहे अँड्रोजेन और टेस्टोस्टिरॉन. काय म्हटलं मी, अँड्रोजेन और टेस्टोस्टिरॉन. म्हणजे आता आपण स्टार्ट केलेला टॉपिक ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याचे पडले 3 पार्ट. पहिला प्रायमरी सेक्स ऑर्गन गोनॅड, गोनॅड म्हणजे टेस्टीज. दुसरा ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन, ॲक्सेसरी सेक्स ऑर्गनचे 2 भाग पडले बनवून, ॲक्सेसरी डक्ट आणि ॲक्सेसरी ग्लँड. तिसरा एक्सटर्नल जेनायटली म्हणजे बॉडीच्या बाहेर असलेले, बॉडीच्या बाहेर म्हणण्यापेक्षा बॉडीच्या आउटर सरफेसवर असलेले, डायरेक्ट बॉडीच्या बाहेर नाही, बॉडीच्या आउटर सरफेसवर असलेले एक्सटर्नल जेनायटेलिया, ते कोणत्या, स्क्रोटम आणि पेनिस आहे. त्यामधलं पहिलं स्टार्ट केलं आपण टेस्टीज. त्याला म्हटलं पेअर ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. एक्स्ट्रा ॲब्डोमिनल आहे म्हटलं, ॲब्डोमिनच्या बाहेर कुठं आहे, 1 in each स्क्रोटल सॅक. ओव्हल शेप सांगितला, 4 ते 5 सेंटीमीटर लेंथ सांगितली, 2 ते 3 सेंटीमीटर त्याची विड्थ सांगितली आणि 3 सेंटीमीटर थिकनेस सांगितली. फंक्शनमध्ये 2 फंक्शन सांगितले. काय म्हटलं, पहिलं प्रोडक्शन ऑफ स्पर्म, दुसरं सिक्रीशन ऑफ मेल सेक्स हार्मोन, कोणता, अँड्रोजेन और टेस्टोस्टेरॉन. अशा प्रकारे आपलं प्रायमरी सेक्स ऑर्गन गोनॅड संपलं. आता आपण नेक्स्ट टॉपिक पाहतोय ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन. त्यामध्ये पहिल्यांदा ॲक्सेसरी डक्ट पाहू आणि नंतर ॲक्सेसरी ग्लँड्स पाहतो आपण. तर आता आपण स्टार्ट करू ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन. आपण पाहून राहिलो होता ॲक्सेसरी डक्ट. मी आधीच सांगितलं ॲक्सेसरी सेक्स ऑर्गनचे 2 भाग पडले, ॲक्सेसरी डक्ट आणि ॲक्सेसरी ग्लँड. पहिल्यांदा सगळ्या भाऊ आपण ॲक्सेसरी डक्ट. डक्ट म्हणजे मी आधी सांगितलं ट्यूब्स आहे. आता काय झालं, त्यामधला पहिला पार्ट पाहतो पण रिटी टेस्टीज. डक्टमध्ये पहिली रिटी टेस्टीज आहे. काय रिटी टेस्टीज, ही जी टेस्टीज आहे, टेस्टीजच्या आतमध्ये असतात सेमिनिफेरस ट्यूब्यूल. जसं आपण म्हटलं टेस्टीज काय फॉर्म करते, स्पर्म, बरोबर आहे. टेस्टीज फॉर्म करते म्हटलं स्पर्म. टेस्टीज करते म्हणजे कोण करते, स्ट्रक्चर. या जर आपण टेस्टीजमध्ये जर पाहिलं, टेस्टीजच्या आतमध्ये आपल्याला नंबर ऑफ काय दिसतात, सेमिनिफेरस ट्यूब्यूल, म्हणजे ते झालं स्ट्रक्चरल युनिट. टेस्टीजचं जे आपण फंक्शन सांगतो, मेन फंक्शन कोणतं आहे, प्रोडक्शन ऑफ स्पर्म, कोण करते, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. याचा अर्थ टेस्टीजला काय म्हणणार आपण, स्ट्रक्चरल अँड फंक्शन, सेमिनिफेरस ट्यूब्यूलला काय म्हणणार आपण, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टीज. म्हणजे तुमच्या डोक्यात काय आलं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय प्रेझेंट आहे, टेस्टीज. टेस्टीजमध्ये काय आहे, त्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. सेमिनिफेरस ट्यूब्यूल जे आहे, या सेमिनिफेरस ट्यूब्यूल याच्या पोस्टेरियर साईडला, अँटेरियर आणि पोस्टेरियर माहिती आहे तुम्हाला, पोस्टेरियर साईडला काय फॉर्म करते, नेटवर्क. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, या ठिकाणी ही झाली समजा टेस्टीज. रफ डायग्राम काढतो आता मी सध्या. याच्या आतमध्ये हे झाले सेमिनिफेरस ट्यूब्यूल, हायली कॉइल्ड स्ट्रक्चर आहे. हे असं समोर याचं नेटवर्क तयार होईल. या ठिकाणी जाळं पसरलं आहे. याला नाव दिलं, नेटवर्कला नाव दिलं रिटी टेस्टीज. काय नाव दिलं, रिटी टेस्टीज. म्हणून म्हटलं आपण टेस्टीज इनसाइड कंटेन सेमिनिफेरस ट्यूब्यूल. टेस्टीजच्या आतमध्ये काय, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आणि डोक्यात भरून द्यायचं, सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टीज. Testes inside contains seminiferous tubule. This tubule at its posterior surface.
त्या ट्युब्यूल त्याच्या पोस्टेरियर सरफेसला काय फॉर्म करणार, नेटवर्क तयार होईल त्याचं ट्युब्यूलचं. त्याला नाव दिलं रिटी टेस्टीज. म्हणजे तुमच्या डोक्यात काय आलं, पहिल्यांदा टेस्टीज आहे, टेस्टीजमध्ये कोण आहे, सेमिनिफरस ट्युब्यूल. सेमिनिफरस ट्युब्यूल ज्या होत्या त्याच्या पोस्टेरियर सरफेसला तयार झालेल्या ट्युब्यूलचं नेटवर्क, त्याला नाव दिलं रिटी टेस्टीज. आता वासा इफ्रन्सिया हे नाव लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित, का, कारण असंच नाव पुन्हा येईल खाली 4थ्या नंबरवर. मग कन्फ्युज दुसऱ्या प्रकारचं राहील, पण असंच येईल. म्हणून हे वासा इफ्रन्सिया 12 to 20 फाईन ट्युब्यूल्स अरायझिंग फ्रॉम रिटी टेस्टीज. रिटी टेस्टीज म्हणजे काय झालं, पूर्ण नेटवर्क. समजा असेल असं म्हणून आपण 2 अक्ष आहेत त्या पूर्ण 200, सपोज त्यातल्या 4-5 जॉईन झाल्या, 4-5 जॉईन झाल्या, म्हणजे अशा बनल्या 12 ते 20 फाईन ट्युब्यूल अरेंज झाल्या कुठून, फ्रॉम रिटी टेस्टीज. त्याला नाव दिलं वासा इफ्रन्सिया. म्हणजे तुमच्या डोक्यात काय बसलं, पहिल्यांदा स्पर्म कुठं फॉर्म होणार, सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये. याला स्ट्रक्चर आणि कसं फॉर्म होते पुढे आहे धड्यामध्ये आपल्याला. फक्त तुमच्या लक्षात केलं स्पर्म कुठं फॉर्म झाले, सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये. सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या पोस्टेरियर सरफेसला तुम्हाला माहिती आहे काय फॉर्म झालं होतं, नेटवर्क ऑफ ट्युब्यूल. त्याला म्हटलं रिटी टेस्टीज. म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्यूलमधले स्पर्म कुठं आले, रिटी टेस्टीज. आणि या रिटी टेस्टीजपासून 12 ते 20 फाईन ट्युब्यूल काय झाल्या, अराईज झाल्या. फाईन म्हणजे बारीक ट्युब्यूल अराईज झाल्या. या रिटी टेस्टीजपासून जवळजवळ 12 ते 20 फाईन ट्युब्यूल अरेंज झाल्या आणि त्याला नाव दिलं वासा इफ्रन्सिया. वासा इफ्रन्सिया कशामध्ये ओपन होते, दे ओपन्स इंटू इपिडायमिस. इपिडायमिस नेक्स्ट पार्ट आहे आपला. जसा ए झाला रिटी टेस्टीज, रिटी टेस्टीज कुणामध्ये ओपन झाल्या, वासा इफ्रन्सिया. वासा इफ्रन्सिया कुणामध्ये ओपन होणार, नेक्स्ट पार्ट कोणतं आहे, सी नंबरवर इपिडायमिस. त्या इपिडायमिसमध्ये तो कसा आहे नंतर ओपन, त्या इपिडायमिसमध्ये ओपन होते. आणि याचं फंक्शन काय राहील, मग याचं फंक्शन काय राहील, आधीच्या पार्टपासून म्हणजे ह्या वासा इफ्रन्सियाच्या आधीच्या पार्टपासून नंतरच्या पार्टपर्यंत काय कॅरी करणार, स्पर्म. आधीचा पार्ट कोणता, रिटी टेस्टीज. नंतरचा पार्ट कोणता, इपिडिडायमिस. झालं फंक्शन तयार. दे कॅरी स्पर्म फ्रॉम रिटी टेस्टीज टू इपिडिडायमिस. पुन्हा पहा काय शिकला आपण, पहिल्यांदा शिकलो आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन गोनॅड म्हणजे टेस्टीज. सेकंड नंबरवर आलो आपण ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन, त्याचे 2 भाग पडले, ॲक्सेसरी डक्ट आणि ॲक्सेसरी ग्लँड. ॲक्सेसरी डक्टचा विचार करू फक्त आपण आता. ॲक्सेसरी डक्ट आहे, नंबर ऑफ आहे. पहिली आहे आपली रिटी टेस्टीज. रिटी टेस्टीज सांगताना आपण एकच विचार केला डोक्यामध्ये की जी टेस्टीज होती, टेस्टीजचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोणतं, सेमिनिफेरस ट्युब्यूल. याचा अर्थ टेस्टीजच्या आतमध्ये काय सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. त्या सेमिनिफेरस ट्युब्यूल ज्या होत्या त्या सेमिनिफेरस ट्युब्यूलचे 2 एंड राहील, पोस्टेरियर सरफेस आणि अँटेरियर सरफेस. पोस्टेरियर सरफेसला त्यांनी काय फॉर्म केलं, नेटवर्क ऑफ ट्युब्यूल. पूर्ण जाळं तयार झालं ट्युब्यूलचं एकत्र असं, आणि त्याला नाव दिलं आपण रिटी टेस्टीज. झालं. 12 to 20 फाईन ट्युब्यूल, बारीक ट्युब्यूल अराईज झाल्या. 12 to 10 to 20 फाईन ट्युब्यूल अराईज कुठून झाल्या, फ्रॉम रिटी टेस्टीज. आणि त्याला नाव दिलं वासा इफ्रन्सिया. वासा इफ्रन्सिया नेक्स्ट पार्टमध्ये ओपन होते कोणतं, इपिडिडायमिस. आणि वासा इफ्रन्सियाचं फंक्शन काय, ते कॅरी स्पर्म फ्रॉम रिटी टेस्टीज टू इपिडिडायमिस. आता आपण नेक्स्ट पार्ट पाहू. यातलाच जो सी नंबरचा पार्ट आहे तो कोणता, इपिडिडायमिस. पुन्हा एकदा सांगतो कारण हे टॉपिक 2 टॉपिक थोडे किचकट जातील, कारण ते मेन डायग्राम जो येईल आपला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, त्या डायग्राममध्ये 2 पार्ट दिसत नाही. मग डोक्यात काय ठेवाल तुम्ही, आपला हेडिंग कोणतं आता, पहिलं कोणतं होतं, प्रायमरी सेक्स ऑर्गन. दुसरं ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन, 2 भाग, ॲक्सेसरी डक्ट म्हणजे ट्यूब आणि ॲक्सेसरी ग्लँड. त्यातलं हेडिंग कोणतं घेतलं मी, ॲक्सेसरी डक्ट. ॲक्सेसरी डक्टमध्ये पहिलं कोणतं, रिटी टेस्टीज. रिटी टेस्टीज काय, डोक्यात ठेवायचं पहिल्यांदा टेस्टीज. टेस्टीजच्या आतमध्ये मेनी सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूलचं काय झालं, स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट. सेमिनिफेरस ट्युब्यूल त्याच्या पोस्टेरियर सरफेसला काय फॉर्म झालं, नेटवर्क. कुणाचं जाळं तयार झालं, ट्युब्यूलचं. त्याला नाव दिलं रिटी टेस्टीज. त्या रिटी टेस्टीजपासून कोणाला झालं 12 ते 20 फाईन ट्युब्यूल, बारीक ट्युब्यूल. त्याला नाव दिलं वासा इफ्रन्सिया. त्या आता कुठं बनून राहिलं, इपिडिडायमिस. अशा प्रकारे आता आपण नेक्स्ट पार्ट पाहू कोणता, इपिडिडायमिस. आपण पाहून राहिलो होतो, आपण काय पाहिलं पहा, सुरुवातीला स्टार्ट काय केला टॉपिक, पुन्हा लक्षात घ्या. स्टार्ट केला टॉपिक मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पहिला पार्ट कोणता, प्रायमरी सेक्स ऑर्गन गोनॅडबद्दल बोललो.
म्हणजे टेस्टिसबद्दल बोललो. नंतर सांगितलं आपण ॲसेसरी सेक्स ऑर्गन, त्याचे दोन भाग पडले, ॲसेसरी डक्ट आणि ॲसेसरी ग्लॅन्ड. ॲसेसरी डक्ट म्हणजे मी आधीच सांगितलं तुम्हाला ट्यूब्स आहे, त्यामधली पहिली ट्यूब कोणती पाहिली आपण, रिटी टेस्टीज. मग रिटी टेस्टीज का, आता तुमच्या डोक्यामध्ये बसलं असेल रिटी टेस्टीज कशा आल्या. पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला टेस्टीज होतं, प्रत्येक टेस्टीजच्या आतमध्ये काय होतं, सेमिनिफेरस ट्युब्यूल. म्हणून सेमिनिफेरस ट्युब्यूलला म्हटलं बरं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टीज. सेमिनिफेरस त्या ज्या ट्युब्यूल आहे त्याच्या पोस्टेरियर सरफेसला, सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या पोस्टेरियर सरफेसला नेटवर्क तयार झालं ट्युब्यूलचं, त्याला नाव दिलं रिटी टेस्टीज. मग त्या रिटी टेस्टीजपासून 12 ते 20 12 to 20 फाईन ट्युब्यूल अराईज झाल्या, त्याला नाव दिलं व्हासा इफ्रन्सिया. आणि आता ही व्हासा इफ्रन्सिया कुठं ओपन राहिली, इपिडिडायमिस. आणि हे दोन मी का सांगितलं तुम्हाला, अलग डायग्राम का काढला होता या डायग्राममध्ये दिसत नाही, पण हाही डायग्राम जो काढला मी हा रफ डायग्राम आहे. हा कसा फक्त तुम्हाला समजला पाहिजे यासाठी मी रफ काढला. नंतर आपल्या पुस्तकानुसार जो डायग्राम आहे तो नंतर काढेल आणि पूर्ण टॉपिक मग फास्ट ट्रॅकमध्ये रिपीट येईल. फक्त तुम्हाला तर अलग अलग दिसलं पाहिजे म्हणून. पहा काय झालं, पहा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं 2 स्क्रोटल सॅक आहे. इथे अलग अलग डायग्राममध्ये पद्धत कशी अलग अलग दाखवल्या जाते. कारण काय होते की जर बॉडीचा विचार केला, बॉडीमध्ये मागच्या बाजूला काय स्क्रोटम आहे आणि त्याच्या फ्रंट साईडला इलॉंगेटेड पार्ट आहे पेनिस. म्हणजे याचा अर्थ स्क्रोटमचा काही भाग या पेनिसमुळे इलॉंगेटेड पार्टमुळे झाकला गेलेला आहे मागं. मग डायग्राममध्ये दाखवताना काय केलं, त्याचे दोन अलग अलग घेतले, एकत्र न घेता अलग अलग दाखवले. मग ही झाली एक स्क्रोटल सॅक, ही झाली दुसरी. पण डोक्यात काय बरंच आपल्याला, ती पूर्ण एकच स्क्रोटम आहे, फक्त त्याचे दोन पार्टिशन, मधात पार्टिशन होतं, एक स्क्रोटल सॅक एक स्क्रोटल सॅक. पूर्ण काय होते स्क्रोटम, मधात सेप्टम होतं म्हणजे पार्टिशन होतं, त्यामुळे पडले 2 स्क्रोटल सॅक. आणि आपण म्हटलं होतं वाक्य 8व्या टेस्टीजमध्ये, टेस्टीज आर एक्स्ट्रा ॲब्डोमिनल, 1 इन इच स्क्रोटल सॅक. ही झाली स्क्रोटल सॅक. पुन्हा सांगतो, हा रफ डायग्राम आहे समजण्यासाठी. ही झाली स्क्रोटल सॅक, ही झाली टेस्टीज. पहा मी इथं TS लिहिलं, ES नाही लिहिलं, IS काय लिहिलं, कारण एकच आहे. दोघांना लिहिलं असतं तर TES लिहिलं असतं. त्यालाही टेस्टीज म्हणतो, याला टेस्टीज म्हणतो. ही झाली आता इपिडिडायमिस, जो आपला टॉपिक आहे. इपिडिडायमिस कशी आली माहिती होतं तुम्हाला, टेस्टीज होती, टेस्टीजमध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल होत्या. सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या पोस्टेरियर सरफेसला काय फॉर्म झालं होतं, नेटवर्क ऑफ ट्युब्यूल, ज्याला म्हटलं होतं रिटी टेस्टीज. त्या रिटी टेस्टीजपासून अरेंज झाल्या 12 to 20 फाईन ट्युब्यूल, त्याला म्हटलं होतं आपण व्हासा इफ्रन्सिया. कशामध्ये ओपन झालं, इपिडिडायमिस. हा इपिडिडायमिस आहे. हा इपिडिडायमिसचा हा जो पार्ट आहे खालचा जरी दिसतंय, पण याला म्हटलं अप्पर पार्ट. हा झाला अप्पर पार्ट, हा झाला मिडल पार्ट आणि हा झाला लोअर पार्ट. आणि म्हणून व्हॉट अबाउट द इपिडिडायमिस, काय बोललं आपण इपिडिडायमिसबद्दल, इट इज अ लॉंग अँड हायली कॉइल ट्यूब. इपिडिडायमिस जी आहे ही इपिडिडायमिस लॉंग आणि हायली कॉइल म्हणजे किती, हायली कॉइल म्हणजे तुम्हाला माहिती आहे टेस्टीजची लेंथ किती आहे, 4 ते 5 सेंटीमीटर शिकलो आपण. फक्त एवढ्या जागेमध्ये जवळजवळ 6 मीटर. ही इपिडिडायमिस किती आहे म्हटलं, 6 मीटर लांबीची आहे. याच्यामध्ये येत नाही, ते आपल्या पुस्तकात नाही आहे, पण एक लक्षात ठेवा की या ठिकाणी 6 मीटरची कशी बसली आहे. लेंथ किती याची, फक्त 4 ते 5 सेंटीमीटर शिकलो आपण टेस्टीजची, तेवढ्या जागेमध्ये 6 मीटर लांबीची इपिडिडायमिस का बसली, कारण हे हायली कॉइल स्ट्रक्चर आहे. आणि म्हणून म्हटलं आपण हे जे इपिडिडायमिस आहे, हे इपिडिडायमिस इथून इथपर्यंत घेतलं आहे. इपिडिडायमिस कसं आहे, लॉंग अँड कॉइल ट्यूब आहे इपिडिडायमिस. हे इपिडिडायमिस, हे पाहता मी दाखवतो, हे इपिडिडायमिस हे लॉंग आणि कॉइल ट्यूब आहे. इपिडिडायमिस इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. कोणते 3 पार्ट आहे, हा अप्पर पार्ट ज्याला नाव दिलं कॅपुट इपिडिडायमिस. काय म्हटलं, कॅपुट इपिडिडायमिस. हा मिडल पार्ट याला नाव दिलं कार्पस इपिडिडायमिस. हा जो आहे हा लोअर पार्ट जो आहे याला नाव दिलं कॉडा इपिडिडायमिस. 3 पार्ट कोणते पडले, अप्पर कोणता, कॅपुट इपिडिडायमिस, मिडल
कार्पस इपिडायमिस आणि लोअर कॉडा इपिडिडायमिस हे 3 पार्ट पडले त्याचे. आणि या ठिकाणी काय होते, काय फंक्शन राहील इपिडायमिसचं? थर्ड पॉईंट सांगायचा, इट इज साईट फॉर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. पहा स्पर्म कुठं फॉर्म झाले? टेस्टिसमध्ये. टेस्टिसमधून कुठं आले? टेस्टिसमध्ये. तिथून कुठं आले? वासा इफ्रन्सियामध्ये. वासा इफ्रन्सिया कुठं ओपन झाली? इपिडिडायमिस. आणि या इपिडिडायमिसमध्ये ते काय झाले? पूर्ण म्हणजे मॅच्युअर होऊन राहिले ते आता. म्हणजे याचा अर्थ इथं येईपर्यंत ते कसे होते? इमॅच्युअर होते. या ठिकाणी त्याचं काय होणार? मॅच्युरेशन होणार. कुठे? इपिडिडायमिस. म्हणून काय बोललो आपण इपिडिडायमिसबद्दल? इपिडिडायमिस ही लॉंग अँड कॉइल ट्यूब आहे. इपिडिडायमिस इज long and coil tube. It is divided into 3 part. upper काय नाव दिलेला? कॅपुट इपिडिडायमिस, मिडल कार्पस इपिडिडायमिस, लोअर कॉडा इपिडिडायमिस. आणि कॉडा इपिडिडायमिस समोर जे कंटिन्यू झाली त्याला नाव येईल, पुढचा टॉपिक आहे वास डिफरन्स. म्हणून म्हटलं तुम्ही तुम्हाला वासा इफ्रन्सियामध्ये लक्ष द्या. तो आहे वासा इफ्रन्सिया, हे वास डिफरन्स समोर. मग मी तुम्हाला याचं फंक्शन सांगितलं, इट इज अ साईट फॉर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. स्पर्म या ठिकाणी मॅच्युअर होते. आता आपला पार्ट आहे वास डिफरन्स. दिसत असेल वास डिफरन्स दोन्ही साईडला आहे, पेअरच आहे. वाट पडतो वास डिफरन्स फ्रॉम. आता डायग्राममध्ये दिसतेच तुम्हाला. मी इपिडायमिसचे 3 पार्ट्स दिले, कॅपुट कार्पस कॉडा. या कॉडा इपिडिडायमिस पासून अराइज झाली डक्ट. फ्रॉम कॉडा इपिडिडायमिस अरायजेस डक्ट. फ्रॉम कॉडा इपिडिडायमिस अरायजेस डक्ट कॉल्ड वास डिफरन्स. पुन्हा पहा काय म्हटलं मी वास डिफरन्स बद्दल बोलताना डायग्रामवर पहा. फ्रॉम याला म्हटलं होतं कॉडा इपिडिडायमिस, हा होता कॅपुट कार्पस कॉडा. फ्रॉम कॉडा इपिडिडायमिस काय अराइज झाली? डक्ट कॉल्ड वास डिफरन्स. ह्याला एक पॉईंट. वास डिफरन्स बद्दल बोलता. पहिला पॉईंट काय सांगितला? फ्रॉम कॉडा इपिडिडायमिस काय अरेंज झाली? डक्ट कॉल्ड वास डिफरन्स. आता बाही आली वास डिफरन्स आली. आता तुम्ही म्हणाल हे काय? याला नाव आहे सेमिनल वेसिकल. याला नाव आहे सेमिनल वेसिकल. आता विचार आले सेमिनल वेसिकल काय? सेमिनल वेसिकल ॲक्सेसरी ग्लँड आहे, जी पुढे येईल आपल्याला. ही काय म्हटलं? सेमिनल वेसिकल. ती काय? ॲक्सेसरी ग्लँड. ते पुढच्या लेक्चरमध्ये येईल सेमिनल वेसिकल. फक्त डोक्यात ही झाली सेमिनल वेसिकल. या सेमिनल वेसिकलची डक्ट आली इथं. आणि इकडून कोण आलं? म्हणजे पहा काय दिसतं तुम्हाला? इकडून कोण आलं? वास डिफरन्स. इकडून कोणाची डक्टी? सेमिनल वेसिकल. दोघं काय झाले? जॉईन. आणि या ठिकाणी तयार झाली इजॅक्युलेटरी डक्ट. म्हणजे आता मी वाक्य दुसऱ्या भाषेत तयार करू शकतो. इजॅक्युलेटरी डक्ट ही कशाने फॉर्म झाली? फॉर्म बाय युनियन. कोणाची युनियन? वास डिफरन्स अँड डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल. पण इथे काय म्हटलं मी? वास डिफरन्स. यासाठी काय सांगितलं? वास डिफरन्स जॉईन झाली कुणासोबत? डक्ट. डक्ट कुणाची? सेमिनल वेसिकल टू फॉर्म इजॅक्युलेटरी डक्ट. फंक्शन काय? तेच आहे. मग फंक्शन ही झाली. वास डिफरन्स काय करेल? आधीच्या पार्टपासून नंतरच्या पार्टपर्यंत काय कॅरी करणार? स्पर्म. आधीचा पार्ट कोणता? इपिडिडायमिस. नंतरचा पार्ट कोणता? इजॅक्युलेटरी डक्ट. झालं फंक्शन तयार. इट कॅरी स्पर्म फ्रॉम इपिडिडायमिस टू इजॅक्युलेटरी डक्ट बाय पेरिस्टाल्सिस. काय पेरिस्टाल्सिस? अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन. कारण काय होते? जेव्हा ही ट्यूब अशी कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होईल तेव्हा का बसणार? हादरे बसतील त्याला. हादरे बसल्यामुळे ते काय होऊन राहिले? ट्रान्सपोर्टेशन होऊन राहिलं. कोणाबद्दल बोललो आपण पहिल्यांदा? इपिडिडायमिस. पुन्हा सांगतो इपिडिडायमिस. हेच टॉपिक कठीण जाते. एकदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजली की धडा मग पटपट होते. इथं वेळ लागणार आपल्याला. काय बोललो मी इपिडिडायमिसबद्दल? लॉंग आणि कॉइल ट्यूब आहे. लॉंग आणि कॉइल का म्हटलं? 6 मीटर लेंथ सांगितली मी त्याची. त्यामुळे लॉंग आणि हे किती आहे? 4 ते 5 सेंटीमीटर. तेवढ्या जागेत किती आहे म्हटलं आपण? जवळजवळ 6 मीटर. इट इज लॉंग अँड कॉइल ट्यूब आहे. किती पार्ट पडले याचे? 3. अप्पर कोणता? कॅपुट. मिडल कोणता? कार्पस. लोअर कोणता? कॉडा. काय फंक्शन सांगितलं? इट इज अ साईट फॉर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म.
मग आलो आपण वास डिफरन्सवर. किती सोपं आहे बा वास डिफरन्स. फ्रॉम कॉडा इपिडायमिस काय रेज झाली डक्ट. फ्रॉम कॉडा इपिडायमिस काय रेज झाली डक्ट. काय नाव दिलं वास डिफरन्स. ही वासचा डिफरन्स वास डिफरन्स कुणासोबत जॉईन झाली डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल. म्हणूनच मी मुद्दाम रफ डायग्राम काढला समजासाठी. आणि काय फॉर्म झाला इजॅक्युलेटरी डक्ट. फंक्शन तसंच तयार होते. हे कॅरी करून राहिली स्पर्म कुठून कुठं आधीच्या पार्टपासून नंतरच्या पार्टपर्यंत. आधी कोणता इपिडायमिस, नंतर कोणता इजॅक्युलेटरी डक्ट. कोणती प्रोसेस आहे पेरिस्टाल्सिस. करा मग फंक्शन तयार. इट कॅरी वास डिफरन्स काय कॅरी करणार स्पर्म फ्रॉम इपिडिडायमिस टू इजॅक्युलेटरी डक्ट बाय पेरिस्टाल्सिस. म्हणजे किती पार्ट शिकलो आपण पहा. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हटल्याबरोबर आपण पहिला पार्ट शिकलो प्रायमरी सेक्स ऑर्गन, ज्याला म्हटलं गोनॅड म्हणजे टेस्टिस. मग आलो आपण ॲसेसरी सेक्स ऑर्गनवर. ॲसेसरी सेक्स ऑर्गनमध्ये आपण दोन पार्ट पाहिले कोणते ॲसेसरी सेक्स ऑर्गनमध्ये ॲसेसरी डक्ट आणि ॲसेसरी ग्लँड. ॲसेसरी ग्लँडमध्ये डक्टमध्ये काय पाहिलं पहिल्यांदा रिटी टेस्टिस. मग काय पाहिलं व्हासा इफ्रन्सिया. मग काय पाहिलं इपिडी डायमिस. मग पाहिलं व्हास डिफेरन. आता नक्की नेक्स्ट काय पाहावं लागेल इजॅक्युलेटरी डक्ट. तर आता आपण नेक्स्ट पार्ट पाहता इजॅक्युलेटरी डक्ट.